ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीचं घुसखोराने म्हणजे शोधून काढून हिंदू दादल्याचेरूच जो गोळीबार केल्लो आणि वयल्या तेजेर मोदीजी को जाके बताव हे जे सांगितलं आणि त्या सगळ्या घुसखोरांक शोधून काढून त्यांना मारले आणि त्या ऑपरेशनाक ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलें. आम्ही अशें म्हटलां की सिंदूर नाही मिटले तुझा आमच्या बहिणीचो सिंदूर आपूण केन्नाच मिटून दिवचो ना. त्या ऑपरेशन सिंदूर फाटले 3 वर्षांची आणि ताकाच लागून ताका ऑपरेशन सिंदूर हे नाव दिल्लें. म्हणून आज 1 वर्ष पुराय जाता आसतना अशा पद्दतीचो इन्सिडंट आमच्या देशात परत केन्ना चिंतून सुद्दां जावचो न्ही. हाज्या खातीर पुराय आमचे सेक्युरिटी फोर्सीस ऑल डिफेन्स सेक्युरिटी फोर्सीस खूब बऱ्या पद्दतीचें काम करतात आणि जो बदलो घेवपाक जाय त्याच पद्दतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल सैन्यांनी वचून तो बदलो घेतलो. हांव तांकां सॅल्यूट करता. हांव सगळ्या सैन्यांचें अभिनंदन करता जेंच्यांनी बदलो घेतलो तो सगळ्यांचें अभिनंदन करता आणि सातत्यान आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्या लिडरशिपीच्या सकयल ह्या देशांतली घुसखोरी ही सोंपोवपाक शकले हें आमच्या खातीर गौरवाची गजाल आसा. म्हणून 1 वर्ष पुराय जाल्याच्या बद्दल आमी जे त्या हितून लोक सामान्य मनीस जे शहीद जाले सामान्य म्हणजे ते गोळीबार जालो ओके तेंचो जीव गेलो तांकां आज याद करता परत एकदा तांच्या फॅमिलीच्या बरोबर आयजूय आमी आसा दाखोवपा खातीर आमी प्रत्येकी तो चेंज केला. म्हणजे प्रधानमंत्र्या पासून ती ऑलमोस्ट सगळ्या लिडरांनी चेंज केला की आमी हो क्षण विसरूंक ना आणि हो क्षण परत कदापि विसरचे ना हें दाखोवपा खातीर आमी आमचे कितली चेंज केला. सर साकोर्डा हांगासर ती वाघिणीचो सर डिकम्पोज बॉडी मेळ्ळा सो सर आता तरी रिपोर्ट जो आसा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान येतलो ताज्या उपरांत हांव उलयतां. सर वॉटर बॉडी स्टडी जावपाक जाय जाल्यार कशी नुस्तें कोण तीन बरें आतां घडणुके जाले तर नुस्तें मारपाचें मातशी स्टडी तरी जावपाक जाय. हांव पोल्युशन कंट्रोल बोर्डाक